अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे स्पॉइलर मिळणार नाही, तर अजिबात काळजी करू नका। कास्टिंगमध्ये बोलायचं झालं तर अनुप सिंग ठाकूर यांनी मुख्य भूमिकेत दिसतील, म्हणजे शंभूराजांच्या भूमिकेत, व अमृता खांडवीकर महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसतील, व इतर सर्व कलाकारांचे काम इतके सुरेख आहे ना मित्रांनो, खूप छान पद्धतीने हा रोल त्यांनी साकारला ना, सुरुवातीच्या काही मिनिटातच तुम्हाला कन्व्हिन्स करता की हो, हेच आपले शंभूराजे आहेत, एवढे सुरेख आणि सुंदर दिसतात खरंच। तुषार शेलार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे। तानाजीमध्ये त्यांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं, व सरसेनापती हंबीररावमध्ये सुद्धा त्यांनी छान प्रकारे अशी आपली एक भूमिका निभावली होती। त्यामुळे बऱ्यापैकी ऐतिहासिक सिनेमा कसा असला पाहिजे, त्यातल्या त्यात एक ओव्हर द टॉप सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने कशी दाखवता येईल आपल्याला, ही एकदम उत्तम त्याला जमतं आहे। त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्शन कोरिओग्राफी ही कशी असायला हवी होती, हे संपूर्ण ज्ञान असलेला व्यक्ती म्हणजे तुषार शेलार, ज्यांनी या मूव्हीचं दिग्दर्शक केलेलं आहे। हे मूव्ही बघताना आपल्याला जाणून येतं। शंभूराजांचे नाव ऐकल्यानंतर अगदी दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या औरंगजेबाला सुद्धा घाम फुटायचा मित्रांनो। तर आपलं व्यक्तिमत्वच इतकं रिअल लाईफचे सुपर हिरो आहे, तर तेवढंच त्यांना 70 mm पडद्यावर दाखवणं खूप गरजेचं होतं, आणि ते मेकर्सनी केलंसुद्धा। सिनेमाचा आत्मा हा सेकंड हाफमध्ये आहे। संपूर्ण सिनेमा सेकंड हाफमध्ये जसा जातो तसे एक आतुरता लागते की पुढे काय पुढे काय, आणि ती जंजिराची छान प्रकारे जी लढाई दाखवली ना मित्रांनो, कशा प्रकारे ते युक्त्या लढवतात, जंजिराच्या आजूबाजूला कशी योजना आखतात की जंजिऱ्यावर हल्ला करता येईल आपल्याला। फार वाटेल तुम्हाला की थोडंफार डल वगैरे आहे, पण नाही, तुम्हाला त्याच्याकडे वळूच देत नाही, कारण की आणि एक ठिकाणी, एक नाही 2 ठिकाणी मित्रांनो खूप छान प्रकारे VFX वापरले। तुम्ही बघताना उभा राहून सिटी वाजवायला तुम्हाला मन करेल मित्रांनो, एवढी छान प्रकारे त्यांनी मेकर्सनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। बऱ्हाणपूर लुटल्यानंतर औरंगजेबाने जे केलेल्या गोष्टी, सगळं केलेली युक्ती, कुठे कुठे काय काय केलं आहे, कोंडाजी बाबा फर्जन यांचे समर्पण, आणि तसेच येसूबाईंनी गड राखण्यासाठी काय काय युक्त्या केल्या, काय काय गोष्टी केल्या, ते तुम्हाला सेकंड हाफमध्ये बघायला मिळतातच। तो जो मुद्दा होता ना, ते बघितल्यावर इतकं भारी वाटलं की जंजिरा का नाही जिंकता आला। तर याचं अगदी सुंदररित्या एक्सप्लेनेशन दिलं, ऑन द पॉईंट, ते मला खूप आवडलं मित्रांनो। संपूर्ण सिनेमा 3 तासांचा आहे, पण खरंच वाटलं मला होतं की 3 घंटे खरंच गरज आहे का, पण नाही आहे। इतक्या मोठ्या चरित्रावर तुम्ही सिनेमा बनवत आहे, आणि इतक्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आपलं, आणि इतिहासामध्ये काय काय दाखवणार ना, की कारण की इतिहासात आपला एवढा रंजक आहे ना मित्रांनो, तिथं तुम्ही दाखवताय तर तुम्हाला 3 घंटे पण कमी पडतील, एवढा छान असा सिनेमा यांनी आपल्यासमोर दाखवलं आहे। आणि आपली तुमची जबाबदारी मित्रांनो, अशा कंटेंटला आपण उचलून वर नेलं पाहिजे, कारण की असे कंटेंट खूप कमी येतात, आणि आपल्या महाराजांबद्दल मग तर जायलाच पाहिजे। संपूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही बघायला जा मित्रांनो, असा सिनेमा तुम्हाला खरंच खूप आवडेल। सिनेमामध्ये आपण मित्रांनो एकदम हरवून जातो, आणि याच्यातच मेकर्सचं पॅशन, मेकर्सची जिद्द आणि मेकर्सची मेहनत आपल्याला स्क्रीनवर दिसून येते मित्रांनो। अजून एक गोष्ट मित्रांनो, सिनेमाच्या शेवटी अध्याय दुसऱ्याचे थोडेफार ग्लिम्स दाखवले आहेत। तुम्ही छान छान मराठी चित्रपट इतिहासाबद्दल यायला पाहिजे अशी माझी खरंच इच्छा आहे, आणि आले तरी आपण पहिले जाऊ, बघू, सपोर्ट करू, आणि असे छान व्हिडिओसाठी बघत राहा माझे चॅनल।